आता मी तुमच्यासोबत एका गोष्टीबद्दल बोलणार आहे, जी गोष्ट ही खूप खतरनाक गोष्ट आहे, समजून घ्या. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतंय, कळत नकळत तुम्ही तुमच्या पोटेन्शियलचा यु नो वेस्ट करताय? हाऊ मेनी ऑफ यू थिंक दॅट यू आर वेस्टिंग युअर पोटेन्शियल? हाऊ मेनी ऑफ यू थिंक यू आर वेस्टिंग युअर पोटेन्शियल? तुम्ही 10, 12, 15 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करताय, बरोबर? का वाटतं असं? व्हॉट इज द रिझन? व्हॉट इज द रिझन? व्हॉट इज द रिझन? व्हॉट इज द रिझन? काय वाटतं तुम्हाला असं? बोलायचं म्हणून बोलताय की खरंच काय वाटतं? कम्फर्ट झोन? पोटेन्शियल काय वेस्ट करताय तुम्ही? वर्किंग फॉर मनी? भीती? ओके, मॉनिटरी ग्रोथ लेस? ओके, मॉनिटरी ग्रोथ इज द इफेक्ट. ओके, आय एम टॉकिंग अबाउट डिफरंट. नो डिझायर्ड आउटपुट, लेस कॉन्फिडंट अबाउट सेल्फ पॉवर. ओके, मी तुम्हाला 8 गोष्टी देणार आहे. किती? 8. सगळ्यांनी टाईप करा 8. 5 + 3. I am going to give you 8 things in your life. If you are able to break that thing, you will create your unlimited human potential. How many of you are ready for that? How many of you are ready for that? Right? I'm going to give you 5 + 3 things which you need to break for yourself. Okay? If you are ready for it, type ready into a comment box. Let's begin. Okay? बघा, आपण कळत नकळत आहे ना मित्रांनो, आपण एका ट्रॅप मध्ये अडकतो. आणि तो ट्रॅप कोणता आहे माहितीये का? ट्रॅप ऑफ रॉंग व्हॅल्यू सिस्टम. आपल्या प्रत्येकाने, जर मी तुम्हाला सुरुवात केली, आजचा विषय काय आपला? हाऊ अवर व्हॅल्यू सिस्टम्स अट्रॅक्ट रिझल्ट इन अवर लाईफ. बरोबर? जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये रिझल्ट अट्रॅक्ट करायचे असतील, तर मी असं म्हणू शकतो का, आपल्याला अगोदर हे बघावं लागेल की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये रिझल्ट का अट्रॅक्ट होत नाही? एम आय राईट ऑर रॉंग? राईट. जर मला माझ्या आयुष्यात रिझल्ट अट्रॅक्ट करायचे, सगळ्यात पहिलं मला काय बघावं लागेल? मला रिझल्ट काय अट्रॅक्ट होत नाहीये? आणि जर मला रिझल्ट अट्रॅक्ट होत नाहीये, तर ह्या 8 कारणांपैकी कुठेतरी एक कारण असेल. बरोबर? तर रॉंग व्हॅल्यू सिस्टम म्हणजे काय? जर ह्या 8 गोष्टींवर तुम्ही अडकून पडला ना, तर ते व्हॅल्यू सिस्टम तुमचं तसं काम करतं. आपण दरवेळेला आपण हे ऐकलंय की द वे यू डू एनिथिंग इज द वे यू डू एव्हरीथिंग. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काय? तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे फिअर ट्रॅप. आज तुमच्यापैकी भरपूर लोक कदाचित भीतीच्या ट्रॅप मध्ये अडकलेले असतात. हाऊ मेनी ऑफ यू आर ट्रॅप्ड इन टू फिअर? यू वॉन्ट टू गेट इन टू युअर अनलिमिटेड पोटेन्शियल, but you are trapped into fear. What if my job goes? What if my money loses? What if my family leaves me? What if my parents leave me? What if my parents scolds me? What if my boss scolds me? How many of you are into fear? Type fear into a comment box if you are, you know, fear of not getting opportunity. बरोबर. मला सांगा, तुम्ही जर भीतीतनं ऑपरेट केलं तुमच्या आयुष्यात, तुम्ही तुमच्या आयुष्याला ग्रोथ करू शकणार आहे का मित्रांनो? खरं सांगा. इफ यू स्टार्ट ऑपरेटिंग फ्रॉम फिअर, विल यू ग्रो इन युअर लाईफ? विल यू ग्रो इन युअर लाईफ? द आन्सर इज नो. तुमचं शिक्षण डझंट मॅटर. तुमचा बँक बॅलन्स डझंट मॅटर. तुमचा बॅकग्राऊंड डझंट मॅटर. तुमचा माइंडसेट डझंट मॅटर. व्हॉट यू आर डुईंग इज मॅटर. हाऊ मेनी ऑफ यू आर एबल टू अंडरस्टँड दिस? राईट? Saying and doing are two different things, right? I want to work on myself and I am working on myself. There is a difference between it. What is the difference? एक माणूस भविष्यात जगतोय, एक माणूस वर्तमानात जगतोय. राईट? आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ रिस्क, इट इज व्हेरी हार्ड फॉर यू टू ग्रो इन युअर लाईफ. लेट मी टेल यू. पुन्हा सांगतो, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ रिस्क, it is very hard for you to grow in your life. Right? If you take risk, then only you grow. You cannot grow without any risk. तुम्ही जर असं म्हटलं की मला सगळ्या चौकट माझ्या बंदोबस्त पाहिजे, एकदम चौकटीमध्ये मी बसलो पाहिजे, चौकटीमध्ये सुगंध पण आला पाहिजे आणि चौकटीमध्ये चांगल्या गोष्टी पण मिळायला पाहिजे, नाही. तुम्हाला चौकटीच्या बाहेर जावं लागणार, पण त्या चौकटीला तोडताना तुमच्या मनामध्ये भीती येणार. त्या भीतीला तुम्हाला कंट्रोल करता आलं पाहिजे. ज्यादा से ज्यादा क्या होगा? राइट? XYZ होगा, मैं बेयर कर लूंगा. हाउ मेनी ऑफ यू थिंक दिस इज बल्ब ऑन? टाइप बल्ब ऑन. तुम्हाला तुमच्या बिलीफ सिस्टम मधला पहिला ब्रेक करायचा आहे, तो म्हणजे फिअर ट्रॅप.
राईट. सेकंड ट्रॅप आहे तो म्हणजे कन्फॉर्मिटी, लो कॉन्फिडन्स ट्रॅप. तुमच्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांना प्रत्येक वेळेला असं वाटतं मी बरोबर करतोय ना रे, मी हे करतोय बरोबर तो करतोय ना, राईट. खरंच मला हे करायची गरज आहे का, राईट. मी हे करतोय ह्याचा मला फायदा तर होईल ना. हाऊ मेनी ऑफ यू इन दॅट ट्रॅप? टाईप 2 इंटू अ कमेंट बॉक्स. म्हणजेच काय, तुम्ही स्वतःला कन्फर्म करता सारखं सारखं. तुम्ही जे निर्णय घेताय ना, तुम्ही जे निर्णय घेताय, तुम्ही तुमच्या स्वतःला सारखं सारखं विचारता. बघा, एक लक्षात घ्या, एक नियम आहे. एनिथिंग विच यू आस्क मोर, एनिथिंग विच यू आस्क फॉर मोर, गिव्ह मी अ मोमेंट गाईस. Anything which you ask for more times towards you, you get answer no. How many of you have realized this? तुम्ही जर तुमच्या स्वतःला सारखा प्रश्न विचारला, एकच प्रश्न, 90% शक्यता अशी आहे की तुम्हाला ते उत्तर नाही म्हणून येणार. राईट. मला हे खरंच करायची गरज आहे का, खरंच याचा फायदा होईल का, खरंच हे आत्ताच करणं गरजेचं आहे का? प्रत्येक वेळेला उत्तर नाही म्हणून येणार. हाऊ मेनी ऑफ यू हॅव जस्ट डन दॅट? तुमच्यापैकी किती लोकांनी आता तो विचार करून बघितला, राईट? किती लोकांनी आता तो विचार करून बघितला? 3 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलेस, एकच प्रश्न 3 पद्धतीने विचारला. तुम्हाला प्रत्येक वेळेला उत्तर नाही येणार आहे. का नाही येणार आहे? बिकॉज यू आर गेटिंग अ ट्रॅप इन टू कन्फॉर्मिटी किंवा लो कॉन्फिडन्स ट्रॅप, राईट. यू नीड टू अंडरस्टँड वन थिंग. टिल द टाइम you do not understand this is a wrong belief, this is a wrong value which you have carried forward in your life throughout, you will not be able to break this life. How many of you think this is bulb on? Type bulb on into a comment box. Right? Conformity किंवा लो कॉन्फिडन्स ट्रॅप. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर तिसरी गोष्ट आहे ज्याला आपण म्हणतो एक्सटर्नल व्हॅलिडेशन ट्रॅप. पहिलं आहे ते म्हणजे आपण स्वतःतल्या आतमधल्या आतमध्ये बोलतो. दुसरं आहे त्याला आपण काय बोलतो, तर त्याला आपण बोलतो की बाबा आपण आपल्या मित्राला फोन करतो, आपण आपल्या बायकोला विचारतो, आपण आपल्या वडिलांना विचारतो, मी जे करतोय ते बरोबर तर करतोय ना, मी हे करतोय, मला हे करायची गरज तर आहे ना. किती लोक असं करतात बाय द वे? हाऊ मेनी ऑफ यू डू दिस थिंग, राईट? हाऊ मेनी ऑफ यू डू दिस थिंग? You ask your family, you ask your friends, you ask your colleague, you ask your boss, am I doing the right thing? आता मी तुम्हाला एक खूप मोठी पॉवरफुल गोष्ट सांगतो बघा. निर्णय कोणाचा आहे? सगळ्यांनी सांगा, निर्णय कोणाचा आहे? निर्णय कोणाचा आहे? माय. सगळ्यांनी टाईप करा माय. बरोबर. तुमचा निर्णय बरोबर असेल की नाही हे सगळ्यात चांगलं कोण ओळखू शकतो? तुम्ही की तुमचे वडील, तुमची मिसेस, तुमचा फ्रेंड, तुमचा कलिग, तुमचा बॉस? कोण ओळखू शकतो तुमचा निर्णय बरोबर आहे की नाही? आता जो निर्णय तुमचा नाहीच आहे, जो निर्णय तुमचा आहे पण त्यांचा नाहीये, तुम्ही त्यांना विचारलं तर उत्तर काय येणार आहे? उत्तर काय येणार आहे? उत्तर येणार आहे नाही, राईट. कारण त्यांना काहीच माहित नाही ना, त्यांना संदर्भ माहित नाहीये, त्यांना तुम्ही तो निर्णय कशासाठी घेताय ते माहित नाहीये, तो निर्णय तुमच्या आत्ममनाला किती मॅटर करतो तो माहित नाहीये. हाऊ मेनी ऑफ यू थिंक दिस इज समथिंग क्रेझी? You need to understand that you need to break that external validation trap, right? चौथी गोष्ट आहे ती म्हणजे नो रिफ्लेक्शन ट्रॅप. बघा, लक्षात घ्या, भरपूर लोक काय करतात माहितीये का, त्यांच्या आयुष्यामध्ये ते सेल्फ रिफ्लेक्ट करत नाही, ते सेल्फ रिफ्लेक्ट करत नाही, आतमध्ये जाऊन ते बघत नाही, आणि ते न बघितल्यामुळे त्यांच्यामध्ये तो नो रिफ्लेक्शनचा ट्रॅप येतो. बघा, आज तुम्ही कितीही चांगला योगा करा, कितीही चांगलं जेवा, कितीही चांगले एक्सरसाइज करा, at the end of the day, how you control your mind, that is going to deserve, that is going to, that is going to accept whether you are going to be successful or not, right?
म्हणजे जर समजा तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये रिफ्लेक्टच केलं नाही, तुम्ही कुठे कमी पडताय, तुम्हाला कशाची गरज आहे, कोण तुम्हाला मदत करू शकेल, तुम्हाला मदत मिळू शकेल का? आज तुम्ही या प्रोग्राम मध्ये आलात, बरोबर? या प्रोग्राम मध्ये तुम्ही अचानक मध्ये आलात माझ्या वेबिनार मध्ये आणि तुम्ही घेतला प्रोग्राम, असं नाहीये ना. तुमच्या आतमध्ये तुम्ही कुठेतरी रिफ्लेक्ट केलं होतं की मला माझी सॅलरी वाढवायची आहे, मी यामध्ये कमी पडतोय, इंटरव्ह्यू मध्ये कमी पडतोय, मला माझं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह कर. हॅलो, हाऊ मेनी ऑफ यू आर एबल टू अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल? राईट? आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, जर मला माझी सॅलरी ग्रोथ करायची आहे तर मी कुठे कमी पडतोय. अँड दॅट टाइम वेन आय रिफ्लेक्ट इन माय सेल्फ, that is where I basically able to get out of that reflection trap. If it is super clear, type super clear into a comment box. Right? Then next part is called perfectionism trap. सगळ्यांचा आवडता, किती लोक आहेत जे या ट्रॅप मध्ये? प्राऊड, आय एम प्राऊड म्हणून टाईप करा. परफेक्शनिझम ट्रॅप मध्ये जर तुम्ही असाल तर आय एम ट्रॅप म्हणून टाईप करा. राईट? आय एम प्राऊड म्हणून टाईप करा. बघा, लक्षात घ्या, आज तुमच्यापैकी भरपूर लोक असे असतील, नाही जाऊन दे यार, 2 महिन्यानंतर बघतो, जाऊन दे यार, 1 महिन्यानंतर बघतो, जाऊन दे यार, 3 महिन्यानंतर बघतो, आता याची गरज नाहीये, हे करता येईल, पण मला आता जॉब चेंज करायची गरज नाहीये. मला खरंच सांगा, किती लोक असं बोलतात तुम्ही स्वतः बरोबर? योग्य वेळ आली ना, मी माझ्या बॉस बरोबर बोलणार आहे. राईट? आणि ती योग्य वेळ तुम्ही जॉब सोडूपर्यंत येत नाही. गिव्ह मी अ स्माइली इफ आय एम एबल टू टॉक टू युअर माइंड. योग्य वेळ तुमची जॉब सोडूपर्यंत येत नाही. आता मला सांगा, तुम्ही परफेक्शनिझम मध्ये वाढ बघत बसला, तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकत बसला, तुमचे ऍक्शन स्लो होणार की नाही? तुमचे ऍक्शन स्लो होणार की नाही? वाव, ग्रेट ग्रेट. अनिल, आय रिअली लाईक दॅट इमोजी. खूप छान इमोजी आहे. राईट? बघा, लक्षात घ्या, तुम्ही जितकं जास्त तुम्ही परफेक्शनिझम मध्ये अडकाल तेवढा जास्त तुमचा स्पीड कमी होणार. यु नो वाय? बिकॉज परफेक्शनिझम एक प्रकारची वीट आहे. ओके? जशी ती मातीची वीट असते ना, आपण घराला बांधताना बनवतो, तर ती वीट जशी तुम्ही तुमच्या मनावरती ठेवत जातात आणि त्या परफेक्शनिझमच्या ओझ्यामुळे तुम्हाला तुमची हालचाल करता येत नाही. परफेक्शनिझम इज व्हेरी डेंजरस. राईट? त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे काय? तर तो पार्ट आहे तो म्हणजे सेल्फ डाऊट अँड क्वेश्चनिंग ट्रॅप. आज तुमच्यापैकी भरपूर लोक कदाचित स्वतःला सेल्फ डाऊट करत असतील, मी काही केलं तरी यशस्वी होऊ शकत नाही, मी खूप करून बघितलंय, खूप ठिकाणी फेल होऊन बघितलंय, खूप ठिकाणी लोकांनी मला फसवलंय. हाऊ मेनी ऑफ यू सी लाईक दिस? राईट? हाऊ मेनी ऑफ यू सेड लाईक दिस टू युअर सेल्फ? मी माझ्या आयुष्यात खूप ठिकाणी फसलो गेलोय, मी माझ्या आयुष्यात खूप ठिकाणी अडकलो गेलोय, खूप लोकांवरती चुकीचा विश्वास केलाय, मला सेल्फ डाऊट येतात माझ्याबद्दल, खरंच मी हे करू शकतो का, माझ्या आयुष्यात मी ग्रोथ करू शकतो का? हाऊ मेनी ऑफ यू गेट दिस काइंड ऑफ थॉट्स? So if you are getting this kind of thoughts now, I'll tell you, only way to break this thought is to remove this thought with a positive thought. Okay? There is one technique called affirmation. आय डोंट नो तुमच्यापैकी किती लोक करतात. आपल्याकडे एक कम्युनिटीचा ग्रुप आहे ज्याला आपण बोलतो की त्या ग्रुपचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे मॉर्निंग रिच्युअल्स. ओके? मॉर्निंग मिरॅकल नावाचा ग्रुप आहे. आणि त्या मॉर्निंग मिरॅकल ग्रुपमध्ये रोज सकाळी आपले मेंबर्स काय करतात माहितीये का? सेवर्स प्लॅन करतात. सेवर्स म्हणजे काय? एस फॉर सायलेन्स, ए फॉर अफर्मेशन, व्ही फॉर व्हिज्युअलायझेशन, ई फॉर एक्सरसाइज, आर फॉर रिडिंग आणि एस फॉर स्क्रीमिंग. तुम्ही जर या 5 ते 6 गोष्टी केल्या ना तुमच्या आयुष्यात रोज सकाळी उठून, यू विल नेव्हर फील युअर सेल्फ डाउटेड. हाऊ मेनी ऑफ यू आर रेडी टू टेक दॅट चॅलेंज फ्रॉम टुमॉरो? तुम्हाला किती लोकांना ते मॉर्निंग मिरॅकल करायचं आहे उद्यापासून? त्या ग्रुपमध्ये मी काहीच करत नाही, मी फक्त त्या ग्रुपमध्ये बघतो किती लोक ऍक्टिव्ह आहेत, रोज सकाळी टाकतात आहे, काय करतात आहे, किती लोकांना त्या ग्रुपचा पार्ट व्हायचा आहे. ओके, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिलं आहे एस फॉर सायलेन्स. एस फॉर सायलेन्स. राईट? ए फॉर अफर्मेशन. ओके? व्ही फॉर व्हिज्युअलायझेशन. राईट? ई फॉर एक्सरसाइज. आर फॉर रीडिंग.
जसं तुम्ही बुक रिडिंग करता. आणि एस फॉर स्क्रायबिंग. स्क्रायबिंग म्हणजे काय, तर तुम्ही काही आयडियाज लिहिता वगैरे वगैरे. ओके, गिव्ह मी अ मोमेंट, मी तुम्हाला दाखवतोय. ओके, तुम्हाला सगळ्यांना मी हा ग्रुप दिलेला आहे, या ग्रुपचा ऍक्सेस दिलेला आहे. सगळ्यांनी या ग्रुपवरती जा आणि पटकन जॉईन करा. पटकन जॉईन करा. गो फॉरवर्ड अँड जॉईन दिस ग्रुप. मी तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्ट अप्रूव्ह करेल थोड्या वेळात. ओके, पण सगळ्यांना क्लिअर आहे का काय करायचंय? सर्वांना क्लिअर आहे का? गिव्ह मी अ मोमेंट गाईस. ओके, मी पुन्हा एकदा दाखवतो तो ग्रुप कोणता आहे. सगळ्यांना माझा ग्रुप दिसतोय का? मॅजिकल मॉर्निंग इंटेन्सिव्ह नावाचा ग्रुप आहे. मॅजिकल मॉर्निंग इंटेन्सिव्ह बघा. आता या ग्रुपमध्ये लोक काय करतात ते बघतो बघा. लोक काय करतात, सकाळी उठतात. जसं आज सकाळी आहे, बरोबर. सगळ्यात पहिलं कोणी टाकलं? पांडुरंग चौगुले. एक्सेलेंट पांडुरंग. त्याच्यानंतर कोणी टाकलं? त्याच्यानंतर टाकलं ते म्हणजे तुमचे बालकृष्ण समल. त्याच्यानंतर अनिल. त्याच्यानंतर अमोल. त्याच्यानंतर तेजस. हाऊ मेनी ऑफ यू थिंक दिस कॅन हेल्प यू बिल्ड आउट ऑफ युअर फिअर ट्रॅप और सेल्फ डाऊट ट्रॅप? किती लोकांना असं वाटतंय? टाईप मी इंटू अ कमेंट बॉक्स. राईट. डोंट वरी, मी तुम्हाला ग्रुपमध्ये पण टाकेल, काळजी करू नका. काय करायचंय तुम्हाला, डू नॉट वरी अबाउट इट. जस्ट फोकस ऑन द लर्निंग राईट नाव. युजफुल. युजफुल म्हणून टाईप करा. ओके, त्याच्यानंतर आपण येतो ते म्हणजे बीसीजे ट्रॅप. आता हा बीसीजे ट्रॅप काय आहे ते समजून घ्या. आपण कळत न कळत ब्लेम, कंप्लेन आणि जस्टिफिकेशन मध्ये आपण ट्रॅप मध्ये अडकतो. हाऊ मेनी ऑफ यू आर ब्लेमिंग, कंप्लेनिंग और जस्टिफिकेशन एव्हरी सिंगल डे, एव्हरी सिंगल मोमेंट? तुम्हाला कळत न कळत तुम्ही तक्रार करताय, कंप्लेन करताय. नो तुम्ही तुमचं यश तुम्हाला का मिळत नाही ह्याचं जस्टिफिकेशन देताय, तुम्ही कारण देताय. बघा, तुम्ही जेवढे तुमच्या स्वतःला कारण द्याल ना, माझ्याकडे वेळ नाहीये, तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. तुमच्याकडे पैसा नाहीये, तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. तुम्हाला कळायला पाहिजे, तुमच्या आयुष्यात प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. सक्सेस मिळो अथवा न मिळो, राईट. जर तुमच्या हातात गॅरंटी घेऊन सक्सेस मिळवणं असतं तर ते गॅरंटी मिळवून लोक सगळे श्रीमंत झाले असते, सक्सेसफुल झाले असते. अँड ऑपॉर्च्युनिटी. मी रिसेंटली एक ट्रेनिंग अटेंड करत होतो. त्यामध्ये मला एक गोष्ट त्यांनी सांगितली. मी सेल्सची ट्रेनिंग अटेंड करत होतो आणि त्यांनी मला सांगितलं की रवींद्र, तू जेव्हा ऑफर देतो तेव्हा लोकांना काय सांगतोस? तेव्हा मी त्यांना म्हटलं की सर, मी त्यांना सांगतो की तुम्हाला जॉईन करायची कम्युनिटी, की तुम्ही जॉईन करा. त्यांनी मला काय सांगितलं? चुकीचं आहे. तुला त्यांना काय सांगितलं की मी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देतोय, राईट. इट इज अ चान्स फॉर यू टू से यस ऑर नो, राईट. इट इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू टू से यस ऑर नो, राईट. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, जितकं जास्त तुम्ही कॉम्प्लिकेट कराल स्वतःला, ब्लेम कराल, कंप्लेन कराल, जस्टिफिकेशन कराल, तुमच्या स्वतःवरती दडपण येत जाईल. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल समजा तिरस्कार तिरस्कार दाखवला तुमच्या मनात, तुमच्या चेहऱ्यावरती त्या व्यक्तीबद्दल समाधान येणार आहे का? आता जर समजा तुमचं कोणत्या एखाद्या व्यक्तीबरोबर तुमच्या ऑफिसमध्ये पटत नाहीये, तुम्ही त्या व्यक्तीबद्दल थोडासा निगेटिव्ह विचार करता, तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल चांगली भावना येईल का बोलताना? उत्तर आहे नाही, राईट. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे, आपल्याला ब्लेम, कंप्लेन आणि जस्टिफिकेशन ह्याच्या बाहेर आपण पडलं पाहिजे. ब्लेम, कंप्लेन आणि जस्टिफिकेशनच्या बाहेर आपण पडलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण पडत नाही तोपर्यंत आपण ग्रो होणार नाही, राईट. किती लोक ब्लेम, कंप्लेन आणि जस्टिफिकेशनच्या चक्रातनं बाहेर पडायला तयार आहात? आय एम रेडी म्हणून टाईप करा इफ यू आर रेडी फॉर इट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज ॲपेटाईट ट्रॅप. बघा, किती लोकांना भूक कमी लागते? किती लोकांना भूक कमी लागते? किती लोकांना भूक कमी लागते?
हाऊ मेनी ऑफ यू आर नॉट हंग्री? हाऊ मेनी ऑफ यू आर नॉट हंग्री? ओके, काही लोक खरंच लिटरल मिनिंग घेतात आहे, सम टाइम, नॉट एव्हरी डे. सी आय टेल यू वन थिंग. भूक कमी लागणं म्हणजे काय? हंगर. तुमच्यामध्ये सक्सेसची भूक किती कमी आहे? जर समजा तुमच्यामध्ये सक्सेसची भूक ही खूप कमी असेल, बरोबर, मिळालं तर ठीक आहे, नाही मिळाला तरी ठीक आहे. तुम्हाला येऊन सक्सेस मिळणार आहे का? मिठी मारणार आहे का? खरंच सांगा. तुम्ही जर सक्सेसला बोलला, तू माझ्याकडे आला तरी ठीक आहे, राईट. तू नाही आला तरी ठीक आहे, राईट. तुम्ही काय बोललं पाहिजे? अरे बाबा, तू काय येत नाहीये, सांग मला, मी काय 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 केलं पाहिजे तू माझ्या आयुष्यात येण्यासाठी, बरोबर. How many of you are able to understand why people are not succeed? Because they are not able to understand one simple logic. जितकी तुमची भूक कमी असेल तितकी तुमची ग्रोथ कमी असेल, राईट. तुम्ही जर 18,000च्या पगारावरती सॅटिस्फाईड झाला ना, आयुष्यभर तुम्ही 18,000च्या पगारामध्ये राहणार. पण तुम्ही 18,000वरनं 20,000, 20,000वरनं 25,000, 25,000वरनं 50,000, 50वरनं 1,00,000, 1,00,000वरनं 10,00,000, राईट. Now why we need to go for money? Because biggest motivator is money. How many of you agree? Biggest motivator is money. Nobody can be satisfied in money. Nobody can be satisfied in money. राईट. तुम्ही कितीही बोला, तुमच्याकडे 1,00,000 रुपये पगार असेल ना, तर तुम्ही 1,00,000वरनं 2,00,000 रुपये गेला पाहिजे. 2,00,000वरनं 5,00,000वरती गेला पाहिजे. आता ह्यामध्ये दोन प्रकार येतात. एक असतं सॅटिस्फॅक्शन आणि एक असतं ग्रीड. माझ्या मेंटॉरनी मला काय शिकवलं नेहमी? इट इज नॉट व्हॉट यू अचीव्ह. मला ते मिळेल की नाही ह्याचा मला फरक पडत नाही, पण मला हे माहितीये की माझं ते उद्दिष्ट आहे, तर त्या प्रोसेसमध्ये मी कशा प्रकारचा माणूस बनतोय. आज मी समजा 18,000चा पगार आहे आणि 18,000च्या पगारामध्ये मी खुश आहे, राईट. आय विल नेव्हर बी एबल टू टेक डिसिजन. आय विल नेव्हर बी एबल टू टेक ऍक्शन. आय विल नेव्हर बी एबल टू बिल्ड कॉन्फिडन्स. एम आय राईट ऑर रॉंग? येस ऑर नो? राईट. येस ऑर नो? सेकंड थिंग, मला एक सांगा, मला जर असं वाटतं की माझा पगार 1,00,000 रुपये आहे आणि मला 10,00,000 रुपये करायचा पगार, सो ऍटलीस्ट आय विल ट्राय टू or 3 थिंग्स, 4 थिंग्स इन माय लाईफ. आउट ऑफ दॅट 2 थिंग्स विल नॉट वर्क, अँड आय विल बी एबल टू अंडरस्टँड दिस 2 थिंग्स डू नॉट वर्क. या दोन गोष्टी माझ्या आयुष्यात काम करत नाही. हाऊ मेनी ऑफ यू आर एबल टू अंडरस्टँड दिस? आय एम नॉट टॉकिंग अबाउट मेकिंग यू ग्रीडी, नो, नॉट एट ऑल. आय एम टेलिंग यू, जस्ट कीप युअर नेक्स्ट टार्गेट इन फ्रंट ऑफ यू, राईट. तुम्ही लोकांनी, किती लोकांनी ती इमेज बघितली आहे जिथे घोड्याला चालवण्यासाठी, घोड्यावरती बसलेला मालक त्याला गाजर दाखवतो पुढे डोळ्याच्या समोर, जेणेकरून तो गाजराच्या दिशेने पुढे पुढे जातो, राईट. तुम्हाला येऊन तुमच्या आयुष्यात कोणीच ते देणार नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला इनविजिबल तुमचं बॅरियर असतं ना, ग्लास सिलिंग, ती ब्रेक करावी लागते. भरपूर लोक जी डायमंड मेंबरशिप मध्ये माझ्यासोबत काम करतात ना, यू विल नॉट बिलीव्ह, they break their glass ceiling in one single day. How many can believe this? Type yes into a comment box. 4-4, 5-5 वर्षांपासून चालू असलेले इश्यू एका आठवड्यामध्ये क्लिअर होतात. How many of you think this is crazy? You know why? You know why? It is not about me. It is not about those people. It is about how you handle those situation. It is about how you handle those situation. आपल्या प्रत्येकाला कळायला पाहिजे. आपल्यामध्ये जर एखाद्या गोष्टीची भूक कमी असेल ना, तर आपल्याला ती गोष्ट शिकण्याची रुचीच वाढणार नाही. आणि जर एखादी गोष्ट तुम्ही शिकत नसाल, तर तुम्ही ग्रो करत नसाल. एम आय राईट ऑर रॉंग? हॅलो, एम आय राईट ऑर रॉंग? जर तुम्ही एखादी गोष्ट शिकत नसाल, तर तुम्ही ग्रो करत नसाल, राईट. नाव लेट मी टेल यू समथिंग powerful. How many of you want to learn something crazy things today? Okay, let me explain to you. In a single 5 minutes window, I'll explain you. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या आणि डन म्हणून टाईप करा. सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या आणि डन म्हणून टाईप करा. ओके, गिव्ह मी अ मोमेंट. समबडी हॅज डन समथिंग. ओके, बघा, तुम्ही जेव्हा फिअर मधनं कन्फॉर्मिटी मध्ये जात असतात,
पण तुम्ही फिअर मधनं कन्फॉर्मिटीमध्ये जाताना अडकता. त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण बोलतो सेल्फ डाऊट ट्रॅप. सगळ्यांनी SDT म्हणून टाईप करा. तेव्हा त्याला आपण बोलतो सेल्फ डाऊट ट्रॅप. राईट? SDT. राईट? आपल्याला त्या SDT मधनं बाहेर पडायचंय. जेव्हा तुम्ही कन्फॉर्मिटी असता, तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला जास्त प्रश्न विचारता, किंवा जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये तुमच्या बॉसला, बायकोला, हजबंडला प्रश्न विचारतात, रिलेटिव्हला प्रश्न विचारतात, तेव्हा तुम्ही अप्रुव्हल सिकिंग ट्रॅप मध्ये असतात. अप्रुव्हल सिकिंग ट्रॅप, AST. सगळ्यांनी टाईप करा, अप्रुव्हल सिकिंग ट्रॅप. ओके. जेव्हा तुम्ही एक्सटर्नल व्हॅलिडेशन घेता, लोकांना विचारताय, जगाला विचारताय, आणि तुम्ही स्वतःच्या आतमध्ये बघत नाही तुम्हाला काय हवंय काय नाहीये, याचा अर्थ तुम्ही NCT मध्ये आहात. याचा अर्थ काय? नॉन क्लॅरिटी ट्रॅप. नॉन क्लॅरिटी ट्रॅप मध्ये आहात तुम्ही. बरोबर? यू आर इन टू अ नॉन क्लॅरिटी ट्रॅप. जर तुम्ही नो रिफ्लेक्शन मध्ये आहात, पण तुम्ही परफेक्शनिझम मध्ये अडकताय, राईट? त्याला आपण काय बोलतो? PRT. PRT म्हणजे काय? परफेक्शनिझम रिफ्लेक्शन ट्रॅप. राईट? परफेक्शनिझम रिफ्लेक्शन ट्रॅप. राईट? जर समजा तुम्ही परफेक्शनिझम मध्ये अडकताय, आणि परफेक्शनिझम मध्ये अडकून तुम्ही सेल्फ डाऊट कडे पळताय, राईट? त्याला आपण बोलतो परफेक्शनिझम सेल्फ डाऊट ट्रॅप. ओके. AST इज अप्रुव्हल सिकिंग ट्रॅप. अप्रुव्हल सिकिंग ट्रॅप. सगळ्या ट्रॅपची नावं मी आपल्या ग्रुपमध्ये सिल्वर मध्ये मी टाकेल, काळजी करू नका तुमच्या सर्वांसाठी. ओके. सगळ्यांना कळालंय का PSDT पर्यंत? बरोबर? जेव्हा तुम्ही सेल्फ डाऊट मध्ये असता आणि तुम्ही BCJ ट्रॅप कडे जातात, त्याला काय बोलतो आपण? ब्लेम कंप्लेन जस्टिफिकेशन ट्रॅप. राईट? आपण काय करतो? ब्लेम कंप्लेन जस्टिफिकेशन ट्रॅप मध्ये आपण अडकतोय. राईट? त्याच्यानंतर तुम्ही ऍपेटाईट ट्रॅप मध्ये जेव्हा अडकता ना, तेव्हा तुम्ही CAT मध्ये अडकता. ह्याचा अर्थ काय? कंप्लेन पण करताय आणि भूक पण कमी आहे. त्याला आपण बोलतो कंप्लेनिंग ऍपेटाईट ट्रॅप. कंप्लेनिंग ऍपेटाईट ट्रॅप. आणि जेव्हा तुम्ही खूप जास्त कमी भूक असते, तुमची हंगर कमी असते, आणि तुम्ही भीतीमध्ये अडकून पडता, हंगर पण कमी आहे आणि तुम्ही भीतीमध्ये पण अडता, तर त्याला आपण बोलतो SDT. SDT म्हणजे काय? सेल्फ डिस्ट्रॉईंग ट्रॅप. सगळ्यांनी फुल फॉर्म मध्ये टाईप करा, सेल्फ डिस्ट्रॉईंग ट्रॅप. राईट? नाउ टेल मी ऑनेस्टली गाईज, या 8 ट्रॅप पैकी किती ट्रॅप मध्ये, कोणत्या ट्रॅप मध्ये तुम्ही अडकलेला आहात आता? कोणत्या ट्रॅप मध्ये तुम्ही अडकलेला आहात? सांगा. विच ट्रॅप यू हॅव स्टक इन टू? विच ट्रॅप यू आर इन टू स्टक?